गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. I must know त्याचा लॉजिकल आन्सर मला हवा आहे. योगी अरविंद पण त्यात जाणीवेतले होते, म्हणून योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाचा जेव्हा जर तुम्ही आलेख घेतला तर तुम्हाला हेच सापडेल. वेगळं काही जे वसिष्ठांनी रामाला सांगितलं किती महत्वाचं आहे ना. केवढा महत्वाचा विषय आहे हा विषय आपण कधी घेत नाही आपल्या आयुष्यात. या जाणीवेतनं राम तयार होतोय आणि त्याच्यातनं जेव्हा ते पृथ्वी तत्वातनं तो जो वायू तत्व वर 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 येत जात तेव्हा त्याचा संबंध अग्नीशी येतो, जलाशी येतो, वायू तत्व स्वतः आहेच. तेव्हा प्रकृती माता पहिली उडी घेते आणि पहिल्या जीवाची निर्मिती होते, एक पेशीची निर्मिती होते. आणि त्या एक पेशीला जेव्हा ईश्वरीय स्पर्श होतो तेव्हा ती पेशी स्वतःचा विकास तडफडून तडफडून करत राहते. आणि ही तडफड कोणाची आहे तर प्राणाची तडफड, लक्षात ठेवा. म्हणून ही प्राण जो आहे आपला हा प्राण तडफडत असतो की त्याला विकास हवा आहे, त्याला खऱ्या ज्ञानाची ओळख हवी आहे. म्हणून त्या प्राणाला आपल्या बरोबर घेऊन जेव्हा आपण एकाग्रतेने याचा अभ्यास करतो तेव्हा त्या जाणीवेमध्ये आपण शिरू शकतो. म्हणून कुठलंही ज्ञान एकाग्र झाल्याशिवाय मन बुद्धी चित्त अहंकार यात अजून पुढच्या गोष्टी मी सांगणार आहे त्या, पण जाता जाता या एकाग्र झाल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. हा निसर्ग नियम आहे. आणि त्या एकपेशीय पेशीची जेव्हा तडफड सुरू होते पुढच्या विकासासाठी त्याच्यातनं बहुपेशीय प्राणी तयार होतात. आणि त्या बहुपेशीय प्राण्यांच्या अनेक योनी, ज्याला आपण 84 लक्ष योनी म्हणतो. पण ईश्वराचा नियम असा आहे की जी जी निर्मिती आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो करतो कारण त्याच्या सगळं जाणीवा इतक्या विशाल आहे. तर ईश्वराचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते स्वरूप कसं आहे, ते सत्य स्वरूप आहे. त्याला आपण ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स असं म्हणतो. आणि त्या स्वरूपाचा जाणीवेमधनं जेव्हा विचार होतो तेव्हा ते बृहत असतं, विशालता. म्हणून जिथं जिथं संकुचितपणा आहे तिथं तिथं ईश्वर नाही हे लक्षात ठेवा. तुमचा शेजारचा माणूस, तुमच्या सोसायटीतला माणूस, तुमच्या जे कोणी लोक असतील ती, मला कोणाबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण तो जर संकुचित असेल तर लक्षात ठेवा ही जर पशु त्याच्या नादी न लागता काट्यासारखा बाजूला करणं याशिवाय पर्याय नाही. कारण ते पुढच्या जाणीवेचं त्रासदायक आहे. म्हणून रामाची जाणीव लक्षात घ्या. रामाने एवढा जाणीवेतनं सर्व राक्षसांचा वध केला, माणसाच्या आतच मी काल सांगितलं पशु म्हणजे राक्षस आहे, माणूसही आहे आणि ईश्वर आहे. म्हणून रामाचा ईश्वर जागृत होता, तो कायम अनुसंधानात होता आणि त्यांनी आडव्या येणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीचा वध केलेला आहे. आणि तेच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाच्या जाणीवेतनं कृष्णाने सर्वांचा वध केला. हे घडतच आहे. अहिंसेचं स्वरूप काय आहे आणि हिंसेचं स्वरूप काय आहे यासाठी विवेक लागतो.
रामाला विवेक नव्हता असं म्हणणार का कृष्णाला विवेक नव्हता असं म्हणणार का? म्हणून कुठं कुठल्या गोष्टी वापरायच्या आणि कुठं कुठल्या गोष्टी वापरायच्या नाही हे कळायला सुद्धा एक आत्मज्ञानाची गरज असते. दुर्दैवाने 70 वर्षापूर्वी आपल्या देशात ती नव्हती असं म्हणावं लागतं. म्हणून आपल्याला असं सांगण्यात येतं की आपल्याला अहिंसेतलं स्वातंत्र्य मिळालं. सावरकर बघा सिनेमा बरोबर ना. त्यामुळे हा जो रामाला एक प्रकारे जी त्याच्या समोर चित्र स्पष्ट होतं तेव्हा तो काय म्हणतो? तो म्हणतो की मग या विविध प्रकारच्या योनी कशा काय आहेत? तो म्हणतो ईश्वरालाच त्याच्याच ज्ञान जाणीवेतनं त्याच प्रकृतीने त्या विविध ज्ञानांना कट केलेला आहे. जसं कॉलेज युनिव्हर्सिटी विविध प्रकारचे कोर्सेस नाही का करत, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, त्यांची परत सिलेबसेस आहेत, परत शाळा आहे, शाळांची सिलेबसेस आहेत, परत तुमचे प्ले ग्राउंड आहेत, त्यांची सिलेबसेस आहेत. हे सगळं काय आहे? ज्ञानच आहे ना, का वेगळं काही आहे? मग ज्ञान आपण विभाजित नाही करत आहोत का? त्या प्रकारे समजण्यासाठी सांगितलं मी. त्या प्रकृती, कारण तिला काय करायचं होतं? ईश्वर मी ब्रह्म आहे आणि सर्वं खर्विदं ब्रह्म हे ईश्वराला दाखवायचं होतं. तिचं कार्य तेच आहे. म्हणून प्रकृती तुमच्या जाणीवेतनं कार्य करत नाही. देवीचं नवरात्र सुरू आहे, देवीला असं छोट्या भूमिकेत बांधू नका. देवीचं विशाल स्वरूप बघा, त्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल ती देवी म्हणजे ती जगदंबा, ती पराशक्ती, ज्याला सत्य संविद म्हणतात. ते सत्य संविदेचं स्वरूप आहे. ती ज्ञानाला विभाजित करते आणि विविध प्रकारचे साचे तयार करते आणि या विविध प्रकारच्या साच्यांमध्ये त्या ईश्वरी तत्वाला आणून बस्त करते. कारण तिला तिच्या कार्यासाठी ईश्वरी शक्तीचीच गरज असते आणि ती ईश्वराशिवाय वेगळी राहू शकत नाही. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपल्याला या संपूर्ण 84 लक्ष योनी दिसतात. हे सर्व ईश्वराचे एक प्रकारचं ज्ञान स्वरूप असतं. तुम्ही मला सांगा, आपण झुरळाला सरळ मारून टाकतो, बरोबर आहे, आपल्याला त्रास होतो म्हणून, बरोबर आहे, पण ही आपली देहबुद्धी आहे ना. आपण झुरळ तयार करू शकतो का? आपण डास तरी तयार करू शकतो का? ढेकूण तरी तयार करू शकतो का? झाडं तयार करू शकतो का? इकडे झाड तिकडे लावाल, या झाडाची शेंडी त्या झाडाला लावाल, एवढेच उद्योग माणूस करू शकतो, पण झाड नाही तयार करू शकत. कुठला मासा तयार केलाय, कुठल्या कोंबड्या आपण तयार केल्या, कुठल्या शेळ्या तयार केल्या माणसाने? त्या माणसाच्या बुद्धीच्या परे आहे. आणि डार्विन सांगतात आम्हाला की अशा प्रकारे उत्क्रांती झालेली आहे. अरे तशी उत्क्रांती झालेलीच नाहीये. माणूस जर माकड असता तर आज माकडच दिसली नसती ना. विकासच आहे ना. पण आज माणूस म्हणून माणूस आहे, माकड म्हणून माकड आहे. विविध प्रकारची झाडं म्हणून झाडं आहेत, गुरं ढोरं आहेत. अशा प्रकारे 84 लक्ष योनींमधून असणारा हा जीवांचा जो संपूर्ण संग्राम ईश्वराने बांधलेला आहे, तो केवळ ईश्वर प्रत्येकाच्या आत जाऊन बघतो आहे, मी ब्रह्म कसा आहे. ही ज्ञान जाणीव. हे रामाला सांगितलं गेलं की रामा, तुझ्या आतमध्ये जे तत्व बसलेलं आहे त्या तत्वाची ओळख करून घे. म्हणून माणसाने तत्वाची ओळख करून घेणं गरजेचं आहे. बाह्य विभागाचा संबंधच येत नाही. म्हणून संपूर्ण प्रकृतीमध्ये, ब्रह्मांडामध्ये जी तत्व कार्य करत आहे ती सर्व तत्व हे रामा तुझ्या आत मध्ये स्थित आहे. म्हणून 36 तत्वांसहित तुझा देह तयार झालेला आहे. तो देह ईश्वरीय आहे आणि त्याच्यामध्ये
स्वतः ईश्वर येऊन बसलेला आहे. रामाला हे सगळं ऐकल्यानंतर तो बेभान होतो. त्याला समजतच नाही काय चाललंय. आणि तो बेसिकली खूप शुद्ध असल्यामुळे त्याच्या समोर संपूर्ण विश्व तयार होतं आणि स्वतःचं स्वरूपही तो ओळखायला लागला. म्हणून स्वरूपी विश्वरूप तो बघतो, विश्वरूपी स्वरूप बघतो आणि विश्वरूप आणि स्वरूपाच्या परे असणार विश्वातीत परब्रह्माचं स्वतःचं स्वरूपही तो बघतो. म्हणून तोच आत्मा, विश्वातीत आत्मा विश्वात कार्य करतोय, तोच माझ्यामध्ये परमात्मा आत्मस्वरूपात येऊन बसलेला आहे. ही जाण रामाला येते. एवढी मोठी जाण आहे. तेव्हा त्याला त्याच्या जाणीवांमध्ये एक प्रकारची जी सात्विक भूमिका जी आहे, त्या ज्ञानाशिवाय सात्विकता उदित होत नाही. लक्षात घ्या. म्हणून अध्यात्म ज्ञानाचा उपयोग हा असतो. भौतिक ज्ञानामध्ये तुम्ही जर मोठे झाला असाल, मोठे व्हायला हरकत नाहीये, परंतु त्याच्यामध्ये अहंकार आला असेल तर तेच ज्ञान तुमचं खच्चीकरण केल्याशिवाय राहणार नाही. हेही तितकेच करायचे. कारण त्या ज्ञानामध्ये सात्विकता नाहीये, आपल्या स्वतःचा शोध नाहीये. मी इंजिनिअरिंग शिकलो, अगदी फर्स्ट क्लास करिअर असणारा माणूस आहे मी, पण त्याच्यातनं मला माझा शोध झाला का? आमच्या इंजिनिअरिंग मध्ये त्या लॉक टेबल नाही म्हणतो, कुठलं ते टेबल म्हणतो त्यात सर्व मेटल्स असतात ते पिरियडिक टेबल, बरोबर आहे. हे माणसाने तयार केलेलं आहे. पण ईश्वराच्या पिरियडिक टेबल मध्ये फक्त अष्टधा प्रकृती आहे. ईश्वराचं पिरियडिक टेबल काय आहे हे समजणं गरजेचं आहे. माणसाने केलेलं पिरियडिक टेबल फक्त जमिनीच्या आत कसं आहे ते शोधण्याचा कार्यक्रम नाही, त्यात ईश्वर शोधण्याचा कार्यक्रम नाही. बरोबर. त्यामुळे हा विषय आपण कितीही विविध प्रकारच्या आकृत्या काढा, पण त्या आकृत्या जरी काढल्या तरी त्याच्या आतमध्ये हे जडत्व भरतो ना. तुम्ही खूप छान फुलाचं डिझाईन केलं, अगदी जबरदस्त, अगदी स्टॅच्यू ऑफ काय तुमचा स्टॅच्यू उभा केला सरदार पटेलांचा, पण जडत्व ओतलं ना तुम्ही, पटेलांना नाही ओतलं लोक शकत. लक्षात घ्या, ही माणसाची एक प्रकारची लंगडेपणा आहे, माणसाच्या बुद्धीचा खुजेपणा आहे. हे कळावं लागणार आहे आपल्याला. पण तोच ईश्वर आईच्या गर्भामध्ये आपल्याला बस्त करतो. सगळेजण आईच्याच गर्भात आलेत ना. कसे होतो? काय जे काही निसर्गाच्या नियमाप्रमाणे संयोग झाला असेल आणि आपली उत्पत्ती आईच्या गर्भामध्ये झाली आणि ती गर्भामध्ये झालेली उत्पत्ती हळूहळू वाढत कशी गेली त्याचा विचार कधी आपण केला? सहज आहे. सहज रोज सूर्य उगवतोय, मावळतोय, मला घेणं देणं पण नाही सूर्याशी, असला मी कृतज्ञ माणूस असतो. मला सूर्याला नमस्कार करायचा सांगितलंय, ठीक आहे, केला काय नाही केला काय मला काय फरक पडत, अशा वृत्तीचा इतका कृतज्ञ आपण असतो. आणि बाकी सामाजिक गप्पा मारत असतो, मी किती चांगला आहे याचा बँडबाजा वाजवत असतो. म्हणून आज तू विचार कर. म्हणून तू त्या गर्भात जेव्हा आला तेव्हा ते तत्व तुझ्या आतमध्ये शिरलं. ते प्रकृती मातेने तुला तिचा जन्म दिला आहे. खरा जन्म प्रकृती मातेने दिला आहे आणि त्या जन्मात मिळणारी जी शक्ती आहे, परत क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीचा खेळ आलाच. तुम्ही साधा विचार करा, तर सर्वत्र जे पाहतो आपण तिथं तुम्हाला या दोन गोष्टी दिसतील, ज्ञान दिसेल आणि शक्ती दिसेल. म्हणून शक्तीचा प्रत्यय फार महत्वाचा.
आणि ती शक्ती ज्ञानाप्रमाणेच काम करणार. जसं तुम्ही तुमच्या ज्ञानाप्रमाणेच काम करणार, पण कर्म हे जे संपूर्ण विश्वनिर्मितीचं कर्म आहे हे ईश्वराच्या ज्ञानाप्रमाणेच घडलेलं आहे. म्हणून आपल्याला आधार ईश्वराचा आहे, आपण ईश्वराचे आधार होऊ शकत नाही. ही प्रायमरी गोष्ट लक्षात घ्या. जी दुःखी माणसं म्हणतात आम्हाला ईश्वराशी काही घेणं देणं नाही, आपला विश्वास नाही, जेव्हा विश्वास बसेल तोपर्यंत संपूर्ण आयुष्य संपलेलं असतं. म्हणून त्या मूर्खांच्या लक्षणामध्येच आहे. तुम्ही दासबोध वाचला असेल ना, काही जणांनी वाचलं असेल, तर मूर्खांची लक्षणं दिलीत बघा. आपण कधी यातले मूर्ख कुठे आहोत तिथं बोल करून ठेवलंय का? कारण आपण मूर्ख नसतोच. बरोबर, आपण मूर्ख नसतो. पण रामदास स्वामी काही चुकलेले नाही. त्यांनी एकच सांगितलं, सकल मूर्खा माझी मूर्ख, जो संसार प्रपंची मानी सुख. सगळे आले डाऊन काय केलं रामदास स्वामी येते काय की नाही. मग रामदास स्वामी म्हणजे तुमचे वशिष्ठ ऋषींसारखी माणसं आहे ती. असं काय करताय तुम्ही? गंमत आहे काय रामदास स्वामी म्हणजे. मग आणि मग त्यांनी सांगितलं की तिथं ती शक्ती तुझ्यामध्ये येते आणि त्याच्यातनं ही संपूर्ण समष्टी जी आहे त्या समष्टीतनं तुझ्या जाणीवांप्रमाणे तुझं शरीर तयार होतं. म्हणून प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, विविधता सगळ्यांमध्ये आहे. माझ्याही शरीरात विविधता आहे, माझ्याही शरीरात विविध अंगांनी विविधता आहे. बरोबर आहे, कारण अष्टधा प्रकृतीच आहे. त्यात सत्व रजतम आहेतच. रक्त वेगळं आहे, मांस वेगळं आहे, हाडं वेगळी आहे. अशा प्रकारे माझं शरीर तयार झालेलं आहे. म्हणून आपल्या आतमध्ये असणारं जे मांस आणि हाड आहे हे आपल्यातलं एक प्रकारे प्रकृतीतलं जडत्व असतं. आपल्या आतमध्ये असणारं जे रक्त आहे, जे विविध प्रकारचे स्राव आहे, हे एक प्रकारे जलतत्व असतं. आणि आतमध्ये जो अग्नी आहे आपला, तो अग्नी हे तर तेज तत्व आहेच आहे, जे नेत्रातून पण आपल्याला आपण पाहू शकतो. असं ते तेज असतं. आणि त्याच्यानंतर वायू तत्व तर आपल्या शरीरामध्ये सगळं आहे. आणि पोकळ्या आकाश तत्व तेही आहे. हा काळ थोडा सांगितला होता मी तुम्हाला. पण हा संपूर्ण विषय तुमच्यामध्ये आईच्या गर्भात तयार होतो. आणि जेव्हा त्या गर्भाच्या जाणीवेतनं तुला अजून पुढच्या विकासासाठी बाहेर पडायची इच्छा तयार होते, तेव्हा तुला जन्म होतो. म्हणून प्रत्येकाचा जन्म सर्व जीवांना हे लागू आहे. आणि जीवांची निर्मिती निसर्ग नियमाप्रमाणे 4 प्रकारे होते. 3 प्रकारे जालज, स्वेदज, उद्भिद आणि अन्य 4 प्रकारे. याच प्रकारे याच्यात काहीही बदल नाहीये. आज तागायत हे असंच आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकृतीच्या रचना आहेत. लक्षात ठेवा, प्रकृतीचे कायदे आहेत, कानून आहेत, त्याप्रमाणेच ते चालणार आहे. रामाने प्रश्न विचारला की याच्यामध्ये हे घडलं कसं काय सगळं. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की हे जे घडतं आहे, घडलं हे सर्व कृतयुगात घडलं. त्याला कृतयुग असं म्हणतात. म्हणून कृतयुगानंतर सत्ययुग येते आणि सत्ययुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तू आहेस. रामाला सांगितलं. त्यामुळे सत्ययुगामधले जे सर्व जीव आहेत, आता आपण माणसांचाच विचार करू फक्त. म्हणून मनुष्य योनीमध्ये जेव्हा प्राथमिकपणे माणसाचा जन्म झाला असेल, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इच्छा वासना या थेट ईश्वरीय तत्वाशी जोडलेल्या होत्या. लक्षात
म्हणून पहिला जो ईश्वरी तत्वाच्या जाणीवेतनं आलेला माणूस आहे त्याला मनु असं म्हटलं जातं. आणि त्या मनुच्या जाणीवेतनं तयार झालेले जे विविध जीव तयार झालेले आहेत ते पण तेवढ्याच आत्मतत्वाच्या जाणीवेतनं तयार झालेले होते. ते रामाच्या कार्यासाठी त्यावेळेला जन्म घेतले झाले. तेच हे सर्व ऋषी मुनी आहेत. म्हणून त्या काळाचा तुम्ही विचार करा. आणि त्यानंतर जे हळूहळू राम कार्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये रामाची जाणीव बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या सात्विकतेची वृद्धी करत गेली. पण त्रेतायुगाच्या नंतर परत अज्ञानाचा पगडा वाढत गेला. म्हणून अज्ञान हे फार महाभयंकर गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून जो कोण आहे, आपण कोण आहोत हेच ज्याला माहिती नाही तरीही मी शाळा आहे असं म्हणत राहणं हे कोण अज्ञान आहे. म्हणून रामाने हे प्रश्न विचारले त्यांना. आणि पुढे द्वापार युगामध्ये परत तुला यायचंच आहे. रामाची जाणीव बघा केवढी होती. आणि त्यानंतर कलियुगी तो संवाद खूप वेगळा असेल असं त्यांनी सांगितलं. आणि मग प्रलय म्हणजे काय? प्रलय म्हणजे हे संपूर्ण विश्व जे आहे ज्या जाणीवेतनं तयार झालं तेच विश्व परत उलट्या क्रमाने एकमेकात संकोचित होतात. त्याला प्रलय म्हणतात. म्हणून याच्यामध्ये जलतत्वात काय विरघळणं आहे ना. म्हणून त्या विरघळण्याच्या जाणीवेतनं संपूर्ण जडत्व त्या जलतत्वात विरघळल्या जातं. अग्नितत्व त्या संपूर्ण जलतत्वाला स्वतःमध्ये सोप करून घेतं आणि तो वायू तयार होतो. आणि तो वायू आकाश तत्वातून ईश्वराच्या सुषुप्तीपर्यंत जातो. ही संपूर्ण क्रिया आहे, लक्षात घ्या. आणि हा प्रलय आपण आता सुद्धा करू शकतो, फक्त वैयक्तिक स्वरूपात. त्याला अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतली म्हणजे काय केलं त्याचा विचार कधी आपण केला का? ज्ञानेश्वर तर 20-21व्या वर्षी समाधी घेऊन मोकळे पण झाले. आणि आज आपण 60-70 वर्षाचे होत आलो तरीही आपण विचार पण करायला तयार नाही. नुसतं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली चाललंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय करायचं आहे हरिमुखे म्हणून? फॉर व्हॉट? हा प्रश्न तर पडला पाहिजे ना. जो रामाला पडला ते प्रश्नच आपल्याला पडलेले नाहीत आयुष्यात कधी. त्याच्यामुळे आपण तिथंच गोते खात राहतो. आपलं गोते खाण्याचं कारणच ते सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. एक दिवस काय मरायचंच आहे, कशाला काळजी करायची. हे मूर्खपणाचा अज्ञान आहे, लक्षात ठेवा. रामाने असा विचार केला का? आणि याच्यात मग तो जो जीव तयार होतो आईच्या गर्भातून बाहेर पडल्यानंतर तो जीव स्वतःला एक वेगळंपण समजायला. आणि आपल्याला आपलं वेगळेपण आलं ना. कारण आपल्याला लहानपणापासून ईश्वराची अज्ञान एवढं भयंकर तयार झालेलं आहे. आपण तर कलियुगातले होतो. परंतु सत्ययुगाचा हुंकार दाखवणारे जर कोणी संत मंडळी असतील, म्हणजे जी लोक असतील ती संत मंडळी असतील. म्हणून ज्ञानेश्वराला बालपणीच माहिती होत असेल. आज समजा कुठल्या मुलांना सांगितलं अरे ते टेबल तिकडनं इकडं आणलं नाही बा मला एकट्याने जमणार नाही. हा आपला असा विषय आहे. पण ज्ञानेश्वरांनी आपली भिंत पण चालवली. हे काय खूप जुन्या गोष्टी सांगत नाही. मग हे कसं काय केलं इतक्या लहानपणात असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडत नाही. आपल्याला वेद पाठ नाही आहे. आपल्याला वेद काय आहे? ज्ञानेश्वर महाराज वेदाच्या रेड्याच्या मुखातनं वेद म्हणून घेत आहे. हे काय लॉजिक आहे?
कधी उत्कंठाच नाही. आपण आपल्या आकांक्षात भेटून गेलो. आपली आकांक्षा फक्त कुठले कुठले पदार्थ कसे करायचे, कुठल्या गाड्या कशा घ्यायच्या, त्या गाड्यांचे कुठले कुठले प्रकार आहेत, त्याची इंजिन काय, त्याची हॉर्स पॉवर काय, ती किती भारी, ती किती लाखाची, सगळं तोंडपाठ. पण वेद हे अज्ञान नाही तर काय म्हणणार तुम्ही? म्हणजे माझी उत्कंठा ईश्वरीय उत्कंठा आहे, आकांक्षा आहे, मला ग्रो व्हायचंय. पण कुठं ग्रो व्हायचं हेच माहिती नाही. बावळटपणा आहे. राग नका येऊन देऊ. पण हे स्पष्ट विचार करण्यासारखं नाही का वाटत तुम्हाला? मला तरी खूप विचार करण्यासारखं. हा वैचारिक हे चिंतन आहे, लक्षात घ्या. म्हणून चिंतन करता यायला पाहिजे माणसाला. बाकी सगळं ठीक आहे, पण तुम्ही चिंतनच नाही केलं तर उपयोग काय आहे आयुष्याचा? असंच वाहत जाणार आणि असेच म्हणणार नाही एक दिवस आपण. आणि हीच पोरं ज्यांना लहानपणापासून मोठे केले आपण, तीच एक दिवस ढकलून देणार आहेत त्या भट्टीमध्ये आणि बोंब मारणार आहे, बाबा जा परत, आता येऊ नका, आला तो भूत म्हणून आमच्या डोक्यात बसा. असाच प्रकार आहे का नाही आहे प्रकार? ज्यांना एवढं आपण जवळ जवळ माझा मुलगा म्हणतो, अरे कसला तुझा मुलगा, कोणी दिला तुला मुलगा? एका बाईची गोष्ट सांगतात, राग काही बाईची गोष्ट आहे म्हणून. ती गोष्ट अशी, त्या बाईला तिचा नवरा बरेच दिवसापासून म्हणत असतो, तुला मी नथ घेऊन देईन, बरं का? तर आणि एक दिवस दिवाळीमध्ये तो नवरा तिला नथ घेऊन, प्रेमाने सांगतो असं, आणि ती नवऱ्याने घेतलेली नथ असते म्हणून ती त्या तिला जी काय आनंद होतो, साहजिक आनंद होतो ना. आता लोक साड्या दाखवतात, ड्रेस दाखवतात, कपडे दाखवतात, काय टी शर्ट दाखवतात, काय असेल ते, घड्याळ येत असेल तर घड्याळ दाखवतात. तसं ती नथ दाखवायला जाते आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना. एका घरीमध्ये जाते तेव्हा ती बाई तिला म्हणते, अगं हे सगळं चांगलं आहे, ठीक आहे, पण ज्याने तुला नाक दिलं त्याचं कधी कौतुक केलं जातं? बघा, हा विचार आहे. हातावरती घड्याळ चांगली बांधा, पावडरी लावा, पण ही त्वचा कोणी दिली? हा ती आली कशी माझ्यामध्ये? आणि ती वाढत गेली आहे, मी नाही वाढवलेली. तुमच्या आई वडिलांना सुद्धा आज जाऊन विचारा की त्यांनी तुम्हाला वाढवलंय का? हे हात त्यांनी दिले, हे पाय त्यांनी दिले, आपलं हृदय आई वडिलांनी दिले आपल्याला. मी जन्मापासून वाढत वाढत इतक्या वर्षापर्यंत आलेलो आहे. हे कोणी काय माझ्या आई वडिलांनी वाढवलं मला? पण वाढलो आहे नक्की आहे. हा वाढवणारा कोण आहे हा प्रश्न पडला पाहिजे. लक्षात ठेवा, ती प्रकृती माता आहे, ती माझी खरी आई आहे. माझी खरी आई कुठली आहे मला माहिती नाहीये. माझ्या क्षुद्र विचारांनी मी कुठेतरी मला बांधून ठेवतोय. याचा अर्थ जन्मदात्री आईचं महत्व कमी असं नाही म्हणण्याचा भाग आहे. तो सात्विकतेची जाणीव आहे तर तिला नक्की आदर आहे. पण मला ज्या खऱ्या आईनी, कारण मी आज जन्माला झालेलो आहे, मी जन्म जीवन जगत आलो, एक दिवस मरणार आहे, मग मेल्यानंतर कुठे जाणार आहे? मी LIC पॉलिसी या जन्मात काढल्या बऱ्याच, पण त्याही मेल्यानंतर मुलांनाच मिळणार आहे. माझ्या काय उपयोगाचे आहे? मी घरं बांधली आहे की नाही? ते घर सुद्धा अगदी आपला लाडका मुलगा असला तरी आपण मरेपर्यंत आपल्या पोराच्या नावावर घर करून देत नाही. हे सत्य आहे. लक्षात, एवढे आसक्त आहोत आपण. कुठले वडील, कुठली आई. आज या स्टेजवरती आपण हा विचार करू शकतो. म्हणजे नेमकं माझ्या जन्माच्या अगोदर मी कुठे होतो आणि मृत्यूनंतर मी कुठे जाणार आहे हेच मला माहिती नाही. आणि मी ज्ञानी समजतोय, मी जीवन जगतो आहे असं म्हणतोय, मी आनंदाने जगतोय म्हणतोय. म्हणजे या गोष्टीला राम का उद्विग्न झाला याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे. या गोष्टी रामाला समजल्या सगळ्या, आणि तेव्हा त्याला कळलं की ही संपूर्ण विश्व रचना कशा प्रकारे आहे, म्हणून तुझ्या कर्माला किती महत्व प्राप्त होते लक्षात ठेव. पण कर्म हे ज्ञानाशिवाय होत नाही.
म्हणून कर्माला ज्ञानाची गरज आहे आणि कर्म करायला ज्ञान लागतंय, बुद्धी लागते, मन लागतंय, चित्त आहे, अंतरंग चतुष्टय आहे आणि शरीरही लागतंय. कुठलंही कर्म घडत असताना ते कशा प्रकारे ईश्वरीय घडवावं लागणार आहे याचा विचार आतून व्हावा लागणार आहे, बाहेरून नाही. तो करतो म्हणून मी करतो हा मूर्खपणा आहे. एवढा कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून हे जे आपण ईश्वरापासून वेगळे होतो आहोत त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण जाणीवांमध्ये एक प्रकारची देह बुद्धी तयार होती. आपण आपल्या देहाचाच विचार करत असतो, थोडीही काही नाही. त्या माकडीची गोष्ट आहे ना, तिच्या पिलाला ते पाणी येतं त्याच्यासाठी पिलाला सुद्धा पाय खाली होते. म्हणजे काय सांगितलंय त्याच्यामध्ये? हे सांगितलंय ना की प्रत्येकाला आपली देह बुद्धीच महत्वाची. पण देह बुद्धी जात नसल्यामुळे संपूर्ण आपल्या जाणीवांमध्ये आपल्या इच्छा वासनाच खरे नसतात. म्हणून जन्मापासून मरेपर्यंत आपण ईश्वरासाठी कधी काही केलेलंच नाहीये. काय केलंय आपण ईश्वरासाठी? आपल्या आत्म जाणीवेसाठी आपण काही केलंय का? रामनवमी साजरी करतात, संपूर्ण गावभर करतात, करतील हे उद्या. पण रामासाठी काय केलंय आपण? आणि तेही माझ्या आत्मारामासाठी. त्याच्यासाठी मी काहीच करत नाहीये. मी सगळं रामनवमी निमित्त श्रीखंड खातोय. उपास असेल तर उपासाचे 10 पदार्थ करतोय, खातोय. आज उपास आहे म्हणजे देहासाठीच करतोय ना सगळं. आणि मी देवाकडनं अपेक्षा करतोय की रामाने माझं जीवन छान करावं. करेल असं वाटतं तुम्हाला? अजिबात करत नाही. पांडुरंग काहीही करत नाही. पांडुरंग म्हणजे श्रीराम, म्हणजे ते सच्चिदानंद पुरुषोत्तम स्वरूप आहे. लक्षात. रामदास स्वामी सुद्धा जेव्हा विठ्ठलापाशी गेले तेव्हा त्यांना रामच दिसला तिथं. त्याचं कारण पण लक्षात घ्या. म्हणून तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याला काही घेणं नाही, किती वाऱ्या करा, काही संबंध नाही. खाली वीट ठेवलेली आहे, जडत्व आहेच, त्याच्या खाली जे काही चालले ते चालू आहे, मला काही घेणं नाही. म्हणून त्या विटेच्या वर जो येईल तोच माझा. जडत्वाच्या वर आला तरच तो माझा आहे. म्हणून तुकारामाला विठ्ठल कसा होता हे समजून घ्यावं लागेल. उद्या बघू ते. तुकारामाने काय साधना केली ते उद्या बघू. आपण साधना काय करायची तेही उद्या बघू. उद्याचा विषय खूप वेगळा चालणार आहे. गड्डोत थेट रामापर्यंत जाऊन पोचतं व्हायचंय आपल्याला. म्हणून रामाच्या जाणीवा अशा प्रकारे आपल्याला उल्लेख करायचे आहेत की राम जेव्हा असं म्हणतो आहे की मग हे संपूर्ण एवढ्या 84 लक्ष योनीची मांडणी कशी केली, कशी झाली हे कळलं मला. ईश्वराच्या ज्ञानाच्या जाणीवेतनं ईश्वरच स्वतःला बघतो आहे की बुद्धी मला होणं गरजेचं आहे. म्हणून बुद्धी दे रघुनायका म्हटलं जातं. मन दे, शरीर दे असं नाही, बुद्धीच दे. बुद्धीच लागते तिथं, बाकी काही लागत नाही. तुम्ही रामाकडे काही शस्त्रास्त्र मागताय का? नाही, बुद्धी. ती बुद्धी फार महत्वाची. आणि म्हणून त्या बुद्धी कर्म घडवणार आहे आणि बुद्धी ज्ञान जाणीवेत कर्म घडवावं लागणार आहे. मग हे कर्म ईश्वरीय व्हावं लागणार आहे. ते होत नाही, संपूर्ण देहबुद्धीतलं होत राहतं कर्म. त्यामुळे हा जो आपण वेगळेपणा आपला राहतो, इच्छा वासना ज्या मरताना राहतात, ज्याला आपण भूत असं म्हणतो. आपणही मानवजात एक भूत आहे असं म्हटलं जातं. म्हणून हे जे भूत आहे याला जीवात्मा असं म्हटलं जातं. म्हणून या जीवात्म्याला प्रकृतीने ईश्वरीय नियमांप्रमाणे सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळा ग्रथित केलेला आहे. विविध स्तर आहे, त्या स्तरांप्रमाणे जुळणार आहे. लक्षात घ्या. आजही मी प्रत्येक वेळा तुमचं उदाहरण देतो, तुम्हाला सोपं जावं म्हणून देतो, एवढं, बाकी काही नाही. आज एवढी मोठी ग्रँडस्टँड सोसायटी आहे, बरोबर आहे, पण प्रत्येकाच्या लेवल्स वेगळे आहेत ना.
जगण्याच्या, विचाराच्या, आकाराच्या सर्व वेगवेगळे आहेत. मग हे विविध स्तरच नाही आहेत का? आपण सगळे जेव्हा एक 50-100 वर्षानंतर मेलेले असू तेव्हा आपल्या इच्छा वासना कुठे जाणार आहेत? त्या त्या स्तरांमध्ये जाणार आहेत. तुमचं सगळ्यांची जुळत कापलं. तुमच्या मोलकरीने आल्याबरोबर तुम्ही कधी वा वा माझी बहीण आली म्हणून मिठी मारता नाही ना? आता सिक्युरिटी गार्ड आहे त्याला भाऊ मारतो का आपण? नाही ना. मान स्तरांमधला जाणीवांमधला फरक आहे हा. म्हणून ही संपूर्ण विविधता आहे आणि त्या विविधतेतनं या अनेक प्रकारच्या गोष्टी तयार होत आहेत. म्हणून मूळ सत्य जरी एक असलं तरी त्याच्यामध्ये ही विविधता आहे, त्याच्यात ही अनेकता आहे. पण त्याच्या आतमधनं बांधलेलं एक सूत्र आहे, ते तू समजून घे रामा, ज्याला एकता असं म्हणतात. म्हणून वननेस, युनायटेड आणि हार्मनी, त्याच्यातला हार्मनी जर तुला जुळवता आली तर संपूर्ण कार्य व्यवस्थिशीर होतं. म्हणून राम जीवनात जे दिसतं आध्यात्मिक कार्य ते हार्मनीचं दिसतं. मग त्याच्या बरोबर वानर सेना असली तरी वानर सेनेत हार्मनी दिसते. लक्षात हार्मनी जमावी लागणार आहे. आणि याच्यासाठी हा संपूर्ण अभ्यास करावा लागतो. म्हणून वेगवेगळं असू द्यात पण त्या माणसाचं आपण वाईट करतोय, तो माझा नाही होऊ शकत पण मी त्याच्याकडे काही कृतज्ञता मी करतोच आहे. बरोबर आहे ना? म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या जाणीवेप्रमाणे बघा, पण त्यात ईश्वरी तत्व कार्य करत आहे असा अनुभव रामा तू दे. म्हणजे तुला नेमकं कार्य कसं करायचं हे कळेल आणि स्वतःला सिद्ध कर. आणि स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तू या जगाला सामोरा जाऊ शकणार नाही हे लक्षात घे. परंतु आंतरिक जाणीवेमधनं ईश्वरत्व कसं आहे आणि तो ईश्वर तुझ्यात कसा बसलेला आहे आणि संपूर्ण अवतीभोवती कसा ईश्वरच तुझ्या बरोबर कार्य करतो आहे याची अनुभूती घे. म्हणजे तुला खरं आत्मदर्शन होईल. म्हणजे तू खरा कोण आहे याची ओळख तुझी तुलाच करून घ्यावी. हे सगळं आपल्यानंतर राम एकदम त्यांच्या उद्विग्न अवस्थेत बाहेर आले. त्यांना नेमकेपणाने कळलं. म्हणून ज्ञानाने उत्साह तयार व्हायला पाहिजे. ईश्वर भक्तीने उत्साह निर्माण व्हायला पाहिजे आणि आपल्या जीवनाकडे बघण्याचा आणि इतरांच्याही जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन किमान बौद्धिक स्तरावरती तरी आपल्या स्थायी व्हायला पाहिजे. हे जिरावं लागेल. लक्षात ठेवा, हे जिरल्याशिवाय आत मुरणार नाही, मुरल्याशिवाय कर्मात येणार नाही. म्हणून ज्ञानाची अभिव्यक्ती ही फार महत्वाची आहे. म्हणून याच्यामध्ये ज्ञान आणि त्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून विश्वामित्र योग तुमच्या वसिष्ठ ऋषींना का मानत होते? कारण वसिष्ठ हे ब्रह्मर्षी होते आणि विश्वामित्र हे पण ब्रह्मर्षी होते. अगोदर ते राजा होते. विश्वामित्र हे राजा होते. लक्षात घ्या. आणि विश्वामित्र हे राम जीवनाच्या अगोदर झालेले व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांना माहिती होतं की राजा म्हणून कसं स्थापन करायचं. आणि स्वतःला स्थापन केल्यानंतर वसिष्ठांकडे जेव्हा गेले ते तेव्हा आपली सेना त्यांनी बाहेर ठेवली होती आणि वसिष्ठांना म्हणाले की तुमचं दर्शन म्हणजे राजाच्या जाणीवेतलं त्यांचं नेतृत्व चांगलंच होतं, याबद्दल वाद नाही. परंतु राजा म्हणून अहंकार होता. राजा म्हणून अहंकार होता आणि वसिष्ठांच्या दर्शनाला गेले. वसिष्ठांना त्याचा अहंकार काढायचा होता. म्हणून वसिष्ठ म्हणाले तुम्ही इथं थांबा. तेव्हा ते म्हणाले माझ्यासमोर एवढी 10,000ची फौज आहे, 1000ची असं काय वाटायची. आणि तेव्हा ते वसिष्ठ म्हणाले असू देत की मी सगळ्यांची व्यवस्था करतो. केवढे कॉन्फिडंट होते ते वसिष्ठ ऋषी. राजाला कळलंच नाही आणि वसिष्ठांनी सर्वांची व्यवस्था केली कारण त्यांच्याकडे काम देणं होतं.
सर्व सत्ता आली हाता नाम याचा हेच दाता. हे ब्रह्मर्षी पद आहे, लक्षात ठेवा. पण कुठली सत्ता आपल्या हातात आहे, त्याला तरी यावळे तैसा हरी. संपूर्ण विश्वातीत परब्रह्म या संपूर्ण ब्रह्मांड विस्तार सहित मला माझ्या आकलनाच्या कक्षेत आहे, तू म्हणशील ते मी करू शकतो. एवढी जाणीव वसिष्ठांमध्ये होती. आणि त्यांनी सर्व लोकांचा, सर्व सैन्यांचा संपूर्णपणे आदर सत्कारासहित, संपूर्ण जेवण व्यवहारासहित सर्व व्यवस्था पार केली. मग नंतर विश्वामित्रांना आश्चर्य वाटले, कसं काय केलं? विश्वामित्रांना सांगितलं त्यांनी की ही माझी कामधेनू आहे, तिने केलं. समजण्यासाठी चित्र म्हणून लक्षात घ्या. पण काय लिहिलंय त्यांना सांगायचंय की माझ्या सात्विक जाणीवेची जी कामधेनू आहे, त्या सात्विक जाणीवेत तुम्ही संपूर्ण निर्माण केलं. ती सात्विकता मला हवी आहे, म्हणून ती त्यांची सात्विकता ओढू पाहत होते. पण त्या सात्विक म्हणून त्यांचा आश्रम ते घेऊन जाऊ इच्छित होते, असं मला पाहिजे असेल तर. आणि तेव्हा त्यांच्या सैन्याला त्यांनी सांगितलं की अगस्त्य ऋषींच्या आश्रमावर, वसिष्ठ ऋषींच्या आश्रमावर हल्ला करा आणि कामधेनू द्या. पण ते जेव्हा हुंकार सुरू झाले त्या धेनूचे, तेव्हा त्याच्यातनं सैन्य बाहेर आलं. एवढी सात्विक झाली. हा आदर्श रामासमोर उभा राहिला ना. वानर सेना उभी करणं आणि कामधेनूतनं सैन्य तयार करणं, त्या दोन जाणीवांमध्ये केवढा फरक आहे. म्हणून वसिष्ठ या ब्रह्मर्षी जाणीवेमध्ये होते, महाशून्य जाणीवेमध्ये. ब्रह्मर्षी जाणीव म्हणजे महाशून्य अवस्था म्हणतात. हे नंतर उद्याला बघू आपण हे काय प्रकार आहे महाशून्य अवस्था. आणि या महाशून्य अवस्थेमधनं जे मी म्हटलं खरं तरी यावं तैसा हरी, तसं त्या जाणीवेमध्ये. म्हणून ज्ञानेश्वरांनी भिंत का चालवली, रेड्याच्या मुखातनं वेद का निर्माण झाले. अगदी एकही अक्षर न लिहिलेलं पत्र तुम्हाला आम्हाला नाही वाचता आलं, पण चांगल्याला वाचता आलं, हे महत्वाचं. ते कोरपत्र होत असं म्हणता का तुम्ही? कोरपत्र कसं म्हणू शकताय? की ब्रह्मर्षीची जाणीव आहे, महाशून्याची अवस्था आहे. आणि ते पाहिल्यानंतर विश्वामित्रांनी आपलं राज्यपद सोडलं आणि तपश्चर्येसाठी घेऊन गेले की मला ब्रह्मर्षी व्हायचंय. खूप तप केलं, संपूर्ण पंचमहाभूतांवरती स्वतःचा अधिकार तयार केला आणि वसिष्ठ ऋषींच्या विरोधात आले उभे युद्ध करायला. वसिष्ठ ऋषींनी फक्त एक दर्प समोर ठेवला, गवताची काडी. जे जे विश्वामित्रांनी जी जी आयुध वापरली, सर्व त्यांना प्राप्त झालेली आयुध, इंद्राकडनं आलेली शस्त्रास्त्र, सर्व आयुध प्राप्त केली. ती सर्व एका दर्भाकडे पाहून परत निघून गेली. ही सात्विकतेची ताकद आहे. सात्विकता म्हणजे आपण बोलायला खूप सोपं आहे, पण ती आपल्या अंगात आणणं, जिरवणं हे खूप अवघड आहे. आणि त्याच्यात मग पुढे त्याला आपले विश्वामित्र अजूनच हळवळले, परत साधनेला गेले. इंद्र म्हणाले, अहो तुम्ही ब्रह्मर्षी झालेला आहात, तुम्ही काही काळजी करू नका बर का. ते म्हणतात नाही, पण मला जोपर्यंत वसिष्ठ म्हणत नाहीये तुम्ही ब्रह्मर्षी आहात, तोपर्यंत मी ब्रह्मर्षी आहे असं म्हणणार नाही. मग ते गुप्त रीतीने वसिष्ठांच्या आश्रमात जातात. त्या वसिष्ठ त्यांच्या पत्नी बरोबर बसलेले असतात. ती खूप चांगली कथा माहिती असेल, कथा इज डिफरंट, मला कथेत इंटरेस्ट नाहीये, पण काय घडतं आहे ते बघा. ती मानसिकता बघा कशी आहे. म्हणजे एवढा साधना केलेला माणूस जेव्हा वसिष्ठांच्या आश्रमात येतो, तेव्हा वसिष्ठांची बायको त्यांना विचारते. वसिष्ठ म्हणतात त्यांच्या बायकोने चांदणं तुला कसं काय वाटतंय असं. तेव्हा ती बायको म्हणते मला काय वाटतं ते मी सांगतेच, पण तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही सांगा. बायको बादशाह असतात त्यांनी बरोबर उलटाच प्रश्न लागला आणि स्वतःच टाळलं. तर त्या याच्यामध्ये वसिष्ठ म्हणतात की हे विश्वामित्राच्या तपासारखं चांगलं आहे आणि हे
वशिष्ठ आणि विश्वामित्र बाजूला दुःखतेने बसलेले असतात. तेवढा त्यांच्या मनात प्रश्न येतो की पण हे मला स्वतःला ब्रह्मर्षी का म्हणत नाही. तोच प्रश्न त्या पत्नी वशिष्ठांच्या पत्नीच्या मनात येतो. एक संवाद संवेदनशीलता कशी आहे हे पण बघा आणि कशा प्रकारे ट्रान्समिशन होत आहे आणि व्यक्त कसं होत आहे. टीव्ही दिसतोय पण आता इथं दिसतंय का काही चित्र 4 दिवस असू ते दिसतंय का तुम्हाला. दिसतंय नाही ना. कुठल्याही सीडी दिसत नाहीये. त्या युनिट मध्ये आहे बरोबर दिसणार. म्हणून आपल्याला त्या युनिटशी जोडता यावं. अध्यात्म फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे. म्हणून स्पंद मी ब्रह्म आहे आणि सर्व खरविदम ब्रह्म या जाणीवेशी आपल्याला जुळती करायला लागते. म्हणून ती पत्नी त्याला वशिष्ठांना प्रश्न विचारते की आहो मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही. म्हणजे त्यांना ब्रह्मर्षी मी म्हणण्याची गरजच काय. ते ब्रह्मर्षी आहेतच. विश्वामित्र म्हणजे मुखी रडायला लागले असते. काय भूमिका आहे बघा नाही. तुम्हीच विचार करा. येऊन वसिष्ठांच्या पायापाशी लोटा तेव्हा वसिष्ठ म्हणतात ब्रह्मर्षी उठा. असे विश्वामित्र रामाला घेऊन जाण्यासाठी आलेले होते आणि पुढचा जो संपूर्ण शस्त्रास्त्र वगैरे रामाला जी त्यांनी दिली ती सर्व विश्वामित्रांकडे प्राप्त झाली. असं हे रामाचं फार मोठं एक वेगळं स्वरूप आहे जे त्याच्या 15-16व्या वर्षाच्या जाणीवीतलं आहे. यानंतर पुढे राम सांगतो. म्हणून आत्मा रामाच्या जाणीवेतनं राम चालतोय पुढे. तेव्हा मग नियती त्याच्या प्रत्येक प्रारब्धाच्या पावलावरती त्याला कशा प्रकारे घेत जाती आहे आणि त्याला तो कसा सामोरा घेत जातो आहे ही संपूर्ण रामकथा अशा प्रकारे चालते. म्हणून रामाला दुःख नव्हतं आपण राज्यातून बाहेर पडलो म्हणून. आपल्या सगळ्यांना सोडून आपण बाहेर पडतो आहोत. रानावनात राहत होतो. हे रामाला दुःख नव्हतं. तो त्याच्या प्रारब्धाच्या जाणीवेतला एक आदर्श समाजासमोर उभा करण्यासाठी त्याची एक निर्मिती अवतार स्वरूपात झालेली होती. हे रामाला कळलेलं होतं. त्याशिवाय विश्वामित्र आणि वसिष्ठ सारखे गुरु ब्रह्मर्षी त्यांच्या पाठीशी असू शकतात. म्हणून दुकारस अंधकारश ऋकारस तेज उच्यते. अंधार म्हणजे अंधकार गुरुचं स्वरूप सांगतात. दुकारस अंधकारश ऋकारस तेज उच्यते असं म्हणतात. म्हणून जो हा अज्ञानग्रासकम ब्रह्म अज्ञानग्रासकम ज्ञान गुरुरेव निश्चय तोच गुरु असतो. गुरु कोणाला म्हणायचं हे पण ठरलेलं आहे. म्हणून जो ब्रह्मज्ञानाशिवाय मूळ ज्ञानाच्या जाणीवेपर्यंत जो आपल्याला नेऊ शकत नाही तो गुरु असू शकत नाही. पुढे फाटे बघा याच्यामध्ये. कारण आपल्या जीवनामध्येच खूप मोठे फाटे आहेत. म्हणून ही ज्ञान जाणीव हे ज्ञानाचं संपूर्ण तेज स्वरूप या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष योनींसहित सातत्याने आपल्या संतांच्या जाणीवेतनं ग्रंथांच्या जाणीवेतनं आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. म्हणून या ज्ञानाला ज्ञान सूर्य असं म्हणतात. हा सूर्य कधीच ढळला नाही पाहिजे जोपर्यंत या जगतामध्ये अंधार आहे. आणि बरीच लोक अशी अजून आहेत की ज्यापर्यंत हे ज्ञान पोचायला खूप वेळ लागणार आहे. अज्ञानाचा प्रांत आणि अज्ञानाची ओढ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की ती सत्याला कायम आपल्याकडे ओढत राहते. एवढं मोठं ज्ञान आहे. म्हणजे आपण पूर्वी वेक्टर अनालिसिस करायचं ना. विविध प्रकारचे अज्ञान आहेत. आपण पाहिलं काळाचं अज्ञान आहे. मी कोण आहे हे माहिती नाहीये. विश्वाचं अज्ञान आहे. माझ्या स्वरूपाचं अज्ञान आहे. मी काय कर्म करतो याचंही अज्ञान आहे. हे सगळे वेक्टर्स आहेत
ज्या अज्ञानाकडे जाणार आहे ते सतत ज्ञानाला एक प्रकारे स्वतःकडे ओढत असतात. म्हणून ज्ञान हे सतत घ्यावं लागतं आणि ह्या ज्ञानाच्या तेजामध्ये माणसाला सातत्याने राहावं लागतं. हरिओम हरिओम हरिओम.